नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ज्ञानकमळ शिकणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आकाशी मणी, गुलाबी मणी, हिरवे मणी, पांढरे मणी, पिवळे मणी, लाल मणी, तंबूस, कात्री, सुई। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण सुरू करू। आता आपण लाल मणी 6 ओवू। लाल मणी 6 ओवायचे आणि त्याचा असा आपण गोल करून घेऊ। पूर्ण मण्यातून सुई काढायची आणि गोल पूर्ण पक्का काढायचा। आता आपल्याला हे असं बनवायचे। त्यासाठी आता आधी 2 पांढरे मणी, एक पिवळा मणी आणि परत 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओवून घ्यायचे। 2 पांढरे मणी, एक पिवळा मणी, 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओवून ज्या मण्यातून सुई आली आहे त्याच मण्यात सुई अशी परत काढून घ्यायची आणि पुढच्या एका लाल मण्यातून सुई पुढे घ्यायची, ही अशी। आता आपल्याला परत 2 पांढरे, एक पिवळा आणि एकच पांढरा। आता 4 मणी ओवायचे आपल्याला। 2 पांढरे, एक पिवळा आणि एक पांढरा, आणि हा पांढरा आणि हा लाल, ह्या 2 मण्यातून आपल्याला सुई अशी काढून पुढच्या एका लाल मण्यातून सुई अशी काढून घ्यायची। आता परत 2 पांढरे, एक पिवळा, 2 पांढरे, आणि हा पांढरा आणि हा लाल, या 2 मण्यातून सुई काढून पुढच्या लाल मण्यात सुई अशी पुढे न्यायची। आता हे असं हे तिन्ही मण्यांमध्ये असं करून घ्या तुम्ही। तिन्ही मण्यातून करून घ्या, मी करते। आता हे शेवटचं करायचं। आता आपल्याला इथं इकडं आणि इकडे हे 2 पांढरे मणी आहेत। आपल्याला आता एकच पांढरा इकडं ओवायचा, एक पिवळा आणि परत एक पांढरा। आता शेवटच्याला 3 पांढरे मणी ओवायचे, एक पिवळा, एक पांढरा, असे 3 मणी ओवून या 2-3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची। आता आपल्याला पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढायची। या पुढच्या या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आलेली आहे। आता आपल्याला एक पांढरा, 2 लाल आणि एक पांढरा, असे 4 मणी ओवायचे। एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा, असे 4 मणी ओवून या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढच्या एका पिवळ्या मण्यात सुई न्यायची। या असे 2 पांढऱ्या मण्यात जाऊन पुढच्या एका मण्यात सुई न्यायची। आता आपल्याला इथे 3 पांढरे मणी ओवायचे आणि हा पांढरा आणि हा पिवळा, ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढे न्यायची। इथं 6चा गोल केला, इथं 5चा गोल झाला। इथं 1 2 3 4 5 6, 2 पांढऱ्या मण्यावर 6चा गोल करायचा आणि एका पिवळ्या मण्यावर 5चा गोल करायचा। असंच करत जायचं। आता परत 2 पांढरे मणी घ्यायचे, हे 2 पांढरे मणी पुढे जायचं आणि आता इथं आपल्याला एक पांढरा, 2 लाल, असे 3 मणी ओवायचे। एक पांढरा, 2 लाल आणि या 1 2 3 या 3 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची। हे असं 6चा गोल झाला। आता इथं परत एका पिवळ्या मण्यातून घ्यायची आणि आता इथं आपल्याला परत एकदा 3 पांढरे मणी घ्यायची। 3 पांढरे मणी घेऊन इथं हा पांढरा आणि हा
पिवळा, ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला या 2 पांढऱ्या मण्यात परत सुई न्यायची. आता हे आपल्याला असंच करत चालायचं. आता इथं कसं 1 पांढरा 2 लाल, परत इथं एका पिवळ्या मण्यावर यायचं, इथं 3 पांढरे घ्यायचे, परत इथं 2 पांढरं मण्या द्यायचं, 1 पांढरा 2 लाल, असंच पूर्ण हे करत चालायचं. मीही करून घेते, तुम्हीही करून घ्या. आता शेवटचं दाखवते कसं करायचं. आता इथं आपल्याला या पिवळ्या मण्यात आलो, पिवळ्या मण्यातून ह्या पांढऱ्या मण्यात आपण सुई घेतली. 1 2 3 मणी आहे ऑलरेडी. आपण इथं 3 मणी ओवायचे आणि पिवळ्याला. आता इथं शेवटच्याला 2च मणी ओवायचे, 2 पांढरे मणी ओवायचे, 1 आणि 2. आणि हा पांढरा, हा पिवळा आणि हा पांढरा, असे 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपण एका लाल मण्यातून घेऊ. आता आपल्याला इथं 4 4चे 4 4 3 4 4चे चौकोन करायचे. आता आपल्याला इथे एका लाल मण्यात आलो, त्यासाठी आपल्याला आधी 3 लाल मणी घ्यायचे. 3 लाल मणी घेऊन एकाच मण्यातून सुई काढून पुढच्या लाल मण्यात सुई घ्यायची, अशी चौकोन बनवायचं. आता परत 2 लाल घ्यायचे, 2 लाल घेऊन हा 1 लाल आणि हा 1 लाल, या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता परत एका पांढऱ्या मण्यात यायचं, एकच मणी घेऊन आता आपल्याला चौकोन बनवायचे 4 4चे. आता एका पांढऱ्या मण्यात आलो आहे. आता इथं आपल्याला 2 पांढरे ओवायचे, असे 2 पांढरे ओवून ह्या एका लाल आणि 1 पांढरा, ह्या 2 मण्यातून सुई काढून पुढच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. हे असं ओढून घ्यायचा धागा पक्का घट्ट असं. आता 1 लाल आणि 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा, असे 2 मणी घ्यायचे. आता आणि हा पांढरा आणि हा पांढरा, या 2 मण्यातून सुई काढून पुढच्या एका लाल मण्यातून सुई काढून घ्यायची. असे 4 4चे आपल्याला चौकोन करत चालायची. परत आता 1 2 2 लाल मणी आहे इथे. आता आपल्याला 2 लाल मणी होईल आणि हा 1 लाल आणि हा 1 लाल घेऊन पुढच्या एका लाल मण्यातून सुई काढून घ्यायची. आता आपल्याला इथं परत 2 लाल मणी ओवायचे, 1 आणि 2, आणि हा 1 लाल आणि हा 1 लाल, ह्या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि पुढच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्याला परत 2 पांढरे ओवायचे, 2 पांढरे ओवायचे आणि हा लाल, हा पांढरा आणि हा पुढचा पांढरा, या 3 मण्यातून सुई काढून घ्यायची. आता पूर्ण असं करत चालायचं आहे आपल्याला. पांढरं एका मण्यावर आलं तर 2 पांढरे घ्यायचे, परत दुसऱ्या पांढऱ्या मण्यावर आलं तर 1 लाल 1 पांढरा, परत लाल मण्यावर यायचं, लाल मण्यावर 2 लाल घ्यायचे, चौकोन करायचं, परत पुढच्या एका लाल मण्यात घ्यायचं, परत 2 लाल घेऊन चौकोन करायचं. असं करत 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 पूर्ण करा. आता शेवटचं कसं करायचं ते तुम्हाला मी सांगते. आता मी शेवटचं सांगते. आता या पांढरा शेवटचा मणी राहिला होता, मी या पुढच्या एका लाल मण्यात सुई घेतली आणि आता 1 पांढरा मणी ओवायचा. तिथे शेवटच्याला फक्त एकच पांढरा ओवायचा आणि हा पांढरा, हा दुसरा पांढरा आणि हा 1 लाल, ह्या अशा 3 मण्यातून सुई आपण अशी काढून वरती आलो. आता आपण ह्या एका लाल मण्यात आलो. आता आपल्याला पुढं 6 6 5 5चे 6 6चे राऊंड करायचे, 5 5चे राऊंड करायचे. त्यासाठी आपल्याला आधी आता 2 लाल आणि 2 पांढरे, असे 4 मणी ओवायचे, 2 लाल 2 पांढरे, असे 4 मणी ओवून ह्या एकाच लाल मण्यातून सुई काढून घ्यायची आणि पुढच्या लाल मण्यातून सुई परत आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला इथे किती ओवायचे, 2 पांढरे. आता आपल्या आधी
2 पांढरे ओवायचे आणि एक लाल, 2 पांढरे आणि एक लाल ओवून हा लाल, हा दुसरा लाल आणि तिसरा पांढरा, ह्या 1 2 आणि 3 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे घेऊन जायची. लक्षात. आता परत आपल्याला इथं 2 आकाशी ओवायची. आता आपल्याला इथलचं करायचे, त्यासाठी आपल्याला आता 2 आकाशी आणि एकच पांढरा ओवायचं. असे 3 मणी ओवायचे, 2 आकाशी 1 पांढरा आणि हा पांढरा, हा दुसरा पांढरा आणि हा पुढचा तिसरा पांढरा, असे 3 मण्यातून सुई काढायची आपल्याला. आता परत आपल्याला इथे 2 पांढरे ओवायचे आणि एक आकाशी ओवायचं, 2 पांढरे आणि एक आकाशी असं, आणि हा आकाशी आणि हा पांढरा, या 2 मण्यातून सुई घालून पुढच्या एका लाल मण्यात सुई पुढे घ्यायची. हे असं आपल्याला 5-5चा गोल पूर्ण करत चालायचं. आता आपल्याला इथे 2 लाल आणि एक पांढरा, 2 लाल आणि एक पांढरा असे 3 मणी ओवायचे आणि हा पांढरा आणि हा लाल या 2 मण्यातून सुई घेऊन पुढच्या एका लाल मण्यातून सुई काढायची. आता आपल्याला इथे 2 पांढरे आणि एक लाल, 2 पांढरे आणि एक लाल असे होऊन या 2 लाल आणि एक पांढरा या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला इथे 2 आकाशी आणि एक पांढरा, 2 आकाशी आणि एक पांढरा आणि हा पांढरा आणि हा पांढरा या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि एका पुढच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई पुढे घ्यायची. आता परत 2 पांढरे, एक आकाशी, 2 पांढरे आणि एक आकाशी असे होऊन हा एक आकाशी आणि हा पांढरा या 2 मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची आणि पुढच्या एका लाल मण्यात सुई घ्यायची. आता हे आपल्याला असं पूर्ण करायचं. एकदा परत दाखवते मी. ह्या लाल मण्यात आलं, त्यासाठी आधी आपल्याला 2 लाल आणि एक पांढरा, 2 लाल एक पांढरा आणि हा पांढरा आणि हा लाल या 2 मण्यातून सुई काढून पुढच्या एका लाल मण्यात सुई काढायची. आणि आता इथे परत 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे एक लाल घेऊन हा लाल आणि हा पांढरा, 2 लाल आणि एक पांढरा असे 3 मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता इथे आपल्याला परत 2 आकाशी एक पांढरा, मग पुढच्या पांढऱ्या मण्यात द्यायचं. इथे 2 पांढरे आणि एक आकाशी, परत लाल मण्यात द्यायचं. इथे 2 लाल एक पांढरा, परत दुसऱ्या लाल मण्यात द्यायचं, 2 पांढरे एक लाल. असंच आपल्याला पूर्ण करत झालं ते सर्कल. शेवटचं आता एक पांढरा मणी राहिला. आता ह्या पांढऱ्या मण्यात आपण सुई आणली. आता शेवट आपल्याला एक पांढरा आणि एक आकाशी, शेवटच्याला आपल्याला आता एक पांढरा एक आकाशी, 2च मणी ओवायचे आणि हा आकाशी हा पांढरा 3 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे घ्यायची. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यात सुई आणली. आता ह्या 2-2 मण्यावर आपल्याला 6-6चा राऊंड करायचा आहे. 2-2 मण्यावर 6चा राऊंड करायचा. पांढऱ्या मणी झाल्यावर एक पांढरा, 2 हिरवे आणि एक पांढरा, एक पांढरा 2 हिरवे एक पांढरा. आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपण काढून पुढच्या 2 लाल मण्यात सुई काढायची. 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढून पुढच्या 2 लाल मण्यातून सुई काढायची. आता इथे आपल्याला सगळे पांढरेच मणी ओवायचे. 1 2 3
3 पांढरे मणी ओवायचे आणि हा पांढरा आणि 2 लाल मणी घेऊन सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता पुढचे 2 पांढरे मणी घ्यायचे. प्रत्येक वेळेस पांढरे मणी आल्यावर एक पांढरा 2 हिरवे. आधी 4 घेतले होते सुरुवातीला, आता 3च घ्यायचे. एक पांढरा 2 हिरवे आणि हा पांढरा आणि 2 असे 3 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्या अशी काढून घ्यायची आणि पुढच्या 2 आकाशी मण्यात सुई काढायची. आता हे कलरचे मणी आल्यावर इथे पांढरेच मणी ओवायचे. इथे 3 पांढरे मणी ओवायचे. तीन पांढरे मणी ओवून 1 2 3 हे 3 मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची. आता पुढच्या 2 पांढऱ्या मण्यात सुई आणली. असंच आपल्याला आता पूर्ण करत चालायचं. एक पांढरा आणि 2 हिरवे. शेवटचं सांगते आता. एक पांढरा 2 हिरवे घेऊन ह्या 3 पांढऱ्यामध्ये हा वरचा 6च्या गोलचा एक पांढरा आणि 2 पांढरे असे घेऊन पुढच्या 2 लाल मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि इथे लाल मणी आहे. इथे आता 3 पांढरे ओवायचे. 3 पांढरे ओवायचे आणि हा पांढरा आणि 2 लाल या मण्यातून ओवून सुई अशी पुढे घ्यायची आणि हे पुढचे 2 पांढरे मणी सुई काढायची. हे आपण आता हे 2 पांढरे मणी आले का, एक पांढरा 2 हिरवे, नंतर हे 2 आकाशी मणी आले का इथे पांढरेच 3 ओवायचे. परत पांढरे 2 मण्यांवर आल्यावर एक पांढरा 2 हिरवे. परत या लाल मण्यावर आल्यावर 3 पांढरे. हे कलरचे मणीमध्ये 3 पांढरे मणी घालायचे. फक्त पांढरे मणी आल्यावर एक पांढरा 2 हिरवे. असंच पूर्ण सारखं कलर शेवटचं कसं करायचं मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला 2 आकाशी मणी शेवटचे. आता या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची आणि इथे 2च पांढरे मणी. शेवट काय व्हायचे, 1 आणि 2. 2 पांढरे मणी होऊन हा पांढरा हे 2 आकाशी आणि हे पांढरे असे 4 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपण एका हिरव्या मण्यात आलो. पुढचा एक हिरवा मणी. असे 2 हिरवे 2 पांढरे असे पूर्ण गोल झाला आपला. आता एका हिरव्या मण्यात आलो. आता 3 हिरवे मणी घ्यायचे. 3 हिरवे मणी घ्यायचे. आता 1 2 3 आणि हा एकाच हिरव्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता पुढचा एक हिरवा मणी घ्यायचा. आता इथे 2 हिरवे मणी घ्यायचे. 2. आता आपल्याला 4-4चा चौकोन करायचा आहे. आता 2 हिरवे आहे. आता 2 ओवून हा हिरवा आणि हा पुढचा हिरवा 2 मण्यातून सुई आपण काढून घ्यायची. आता आपल्याला पुढचा एक पांढरा मणी घ्यायचा. एक मण्याला 4-4चे चौकोन करत चालायचे. आता इथे आपल्याला 2 पांढरे घ्यायचे. एका पांढऱ्या मण्यावर आल्यावर 2 पांढरे घेऊन हा हिरवा आणि हा पांढरा या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि पुढच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढायची. आता इथं आपल्याला एक हिरवा, दुसऱ्या पांढऱ्या मण्यात आल्यावर एक हिरवा आणि एक पांढरा असे 2 मणी घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा पांढरा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला असे काढून पुढच्या एका हिरव्या मण्याला द्यायचं. प्रत्येक दिवशी एक मणी घ्यायचा. आता हिरवा मणी आला. हिरवा मणी आल्यावर आपले हिरवेच मणी ओवायचे. 2 हिरवे ओवायचे आणि हा हिरवा आणि हा हिरवा या 2 हिरवा म्हणून पुढचा एक हिरवा असे 3 मण्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 हिरवे मणी ओवायचे. 1 आणि 2 हिरव्या मण्यांवर आल्यावर हिरवेच मणी 2-2 ओवत चालायचे आणि हा पुढचा पांढरा असे 3 मण्यातून सुई काढल्या.
आता पांढरे आले, इथे पांढरे आल्यावर पहिल्या पांढऱ्या मणी आल्यावर 2 पांढरे मणी ओवायचे. पहिल्यांदा आल्यावर 2 पांढरे मणी ओवून हा हिरवा आणि हा पांढरा या 2 मण्यातून सुई अशी काढून पुढच्या एका पांढऱ्या मण्यात सुई पुढे न्यायची. अशी 3 मणी सुई पुढे पुढे घ्यायची. आता इथे दुसऱ्या पांढऱ्या मण्यावर आल्यावर आधी आपल्याला एक हिरवा ओवायचा आणि मग पांढरा ओवायचा. आधी एक हिरवा आणि मग पांढरा, असे 2 मणी ओवून हा एक पांढरा, हा पांढरा आणि एक पुढचा हिरवा, असे 3 मण्यातून सुई काढत चालायची. आलं का लक्षात? हिरवा मणी आल्यावर 2 हिरवे ओवायचे, परत दुसऱ्या हिरव्या मण्यावर आल्यावर परत 2 हिरवे मणी ओवायचे, परत एका पांढऱ्या मण्यावर आल्यावर 2 पांढरे मणी ओवायचे, दुसऱ्या पांढऱ्या मण्यात आल्यावर एक हिरवा एक पांढरा, असंच करायचं. एकदा मी दाखवते शेवटचं, ते बघून घ्या. 2 हिरवे मणी ओवायचे आणि या 2 हिरव्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढच्या एका हिरव्या मण्यात सुई पुढे न्यायची. आता इथे परत 2 हिरवे ओवायचे आणि हा हिरवा आणि हा हिरवा, हे 2 हिरव्या मण्यातून तिसरा पांढरा, असे 3 मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची. आता पांढऱ्या मण्यात आले, पहिले पांढरे मणी आल्यावर 2 पांढरे ओवायचे, 1 आणि 2, आणि हा पहिला हिरवा आणि दुसरा पांढरा आणि तिसरा हा पांढरा, असे 3 मण्यातून सुई काढायची. आता दुसऱ्या पांढऱ्या मण्यात आलो आपण, त्यासाठी आधी एक हिरवा आणि एक पांढरा, असे 2 मणी ओवायचे आणि हा पांढरा आणि हा एक हिरवा, अशा मण्यातून सुई आपल्याला पुढे घ्यायची. असंच आता पूर्ण करा. शेवटचं कसं करायचं मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला शेवटचा पांढरा मणी आला आहे. आता हा हिरव्या मण्यातून सुई काढायची. आता इथं आपल्याला इथे 2 ओवत होते शेवट, आता इथं शेवटला एकच मणी ओवायचं आणि हा पांढरा हा हिरवा, ह्या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. काढून घ्यायची. आता शेवटचं जरा थोडं अवघड आहे. आता एका हिरव्या मण्यातून सुई काढायची आणि आता इथं हा हिरवा मणी आहे, इथं एक हिरवा मणी ओवायचा आणि 2 पांढरे मणी ओवायचे, एक हिरवा 2 पांढरे, अशी ओवून ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि नंतर हा वरच्या हिरव्या मण्यात सुई घ्यायची, वरच्या हिरव्या मण्यात सुई घेऊन 2 हिरवे मणी ओवायचे, नाही 2 पांढरे ओवायचे, सॉरी 2 पांढरे ओवून हा खालचा हिरवा, हा खालच्या हिरव्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून वरच्या हिरव्या मण्यात सुई अशी घ्यायची, ही अशी. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यात सुई न्यायची इकडच्या, आणि आता आपल्याला 2 गुलाबी आणि 1 पांढरा, 2 गुलाबी आणि 1 पांढरा, असे 3 मणी ओवून ह्या मण्यातून सुई, ह्याच मण्यातून सुई अशी बाहेर अशी काढून घ्यायची. आणि आता परत ही खालच्या एका मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि आता आपल्याला पुढे जायचं. इथं सुई आपल्या इकडे घ्यायची, पुढे एक एक मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मण्यात सुई आणायची. सुई अशी आपण इथून ह्या गुलाबी मण्यातून ह्या पांढऱ्या मण्यात ह्या हिरवा आणि ह्या अशा 3 मण्यातून सुई अशी काढली. आता आपल्याला 2 गुलाबी मणी ओवायची. आता आपलं शेवटचं करतं, जरा थोडा अवघड आहे पण बघून करा. 2 गुलाबी ओवून हा पांढरा आणि हा पांढरा, या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि आता पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढायची, ही अशी 2 पांढरे.
आता परत 2 गुलाबी मणी ओवायचे, 1 आणि 2, आणि हा पांढरा मागचा आणि हा पांढरा 2 मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची. आणि आता आपल्याला ह्या गुलाबी मण्यात यायचं, ह्या गुलाबी मण्यात येऊन सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्याला एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मणी ओवायचे, 1 गुलाबी 2 पांढरे, आणि ह्या पांढऱ्या मण्यात सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि आता परत हा मधला गुलाबी याच्यातून आपल्याला अशी सुई काढायची, आणि हा गुलाबी आता परत हा दुसऱ्यावरच्या गुलाबी मण्यातून सुई काढायची. आणि आता परत हा पांढरा आणि हा एक हिरवा या अशी सुई आपल्याला फिरून आणायची. आता आपल्याला एक हिरवा आणि एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा असे 2 मणी होऊन ह्या पांढरा आणि हा हिरवा असे 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि आता परत ह्या हिरव्या मण्यात सुई आणायची वरच्या. आता इथं आपल्याला 2 पांढरे मणी ओवायचे, 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे होऊन या खालच्या हिरव्या मण्यातून सुई काढून वरच्या हिरव्या मण्यात सुई अशी खालून परत वरती आणायची, अशी खालून वर आणायची, ही अशी खालून वर आणायची. आता मधल्या हिरव्या मण्यात आपण सुई आणली. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यात सुई आणायची, सेम मगासारखं करायचं. आता आपण इकडं मगाशी इथं केलं होतं तसं इथे. आता आपल्याला 2 गुलाबी, आधी आपल्याला काय करायचे, 2 गुलाबी आणि 1 पांढरा ओवून ह्या एकाच पांढऱ्या मण्यातून अशी सुई आपल्याला अशी इकडे मागे घ्यायची, हे असं. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची खालच्या. आता सुई आपल्याला इकडं आणायची फिरवून इथे या मण्यात. त्याच्यामुळं हा पांढरा, हा हिरवा आणि हा पांढरा अशा 3 मण्यातून सुई आपल्याला परत फिरून आणायची. आणि 3 असे 3 मण्यातून सुई फिरून. आता इथं आपल्याला 2 गुलाबी ओवायचे, 1 आणि 2 गुलाबी ओवून हा मागचा पांढरा आणि हा पुढचा असे 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे घ्यायची. असं. आता इथे परत 2 गुलाबी ओवायचे, 1 आणि 2, आणि हा पांढरा आणि हा पांढरा या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे घ्यायची. आता आपल्याला ह्या गुलाबी मण्यात सुई घ्यायची, हा मधला. आता आपण इथे आलो, कुठे आलो, ह्या गुलाबी मण्यात. आता इथं आपल्याला 1 गुलाबी आणि 1 पांढरा, 1 गुलाबी आणि 1 पांढरा, आणि हा पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आलं लक्षात. यामधल्या 2 गुलाबी, 1 गुलाबी 1 पांढरा घेऊन ह्या पांढऱ्या मण्यात आणायची सुई घेऊन, आणि आता हा मधला गुलाबी याच्यातून परत सुई आपल्याला अशी वर काढून घ्यायची. आणि परत ह्या गुलाबी मण्यातून सुई काढून हा पांढरा आणि हा हिरवा असं आपल्याला पुढं. आता तुम्हाला परत एकदा 2दा मी दाखवते, हे जरा अवघड आहे म्हणून 2दा दाखवते परत. आता आपल्याला ह्या हिरव्या मण्यात आलो आपण. आता पहिल्यापासून परत बघा, 1 आधी हिरवा आणि 1 पांढरा असे 2 मणी ओवायचे.
आणि हा पांढरा आणि हा हिरवा या दोन मण्यातून अशी सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि ह्या आता वरच्या हिरव्या मण्यात सुई घ्यायची, वरच्या वर, आणि अशी सुई काढून इथे दोन पांढरे मणी ओवायचे, 1 आणि 2, आणि हा आणि खालच्या हिरव्यातून सुई काढून वरच्या हिरव्या मण्यातून काढायची, आणि खालचा हिरवा मणी आणि मग वरचा हिरवा मणी, असे 2 मण्यातून सुई काढून हा पांढरा मणी घ्यायचा. आता या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची ही अशी, आणि इथे 2 गुलाबी ओवायची, 1 आणि 2, 2 गुलाबी ओवून आणि 1 पांढरा ओवायचा, 2 गुलाबी आणि 1 पांढरा. ह्या पांढऱ्या एका मण्यावर आल्यावर 2 गुलाबी 1 पांढरा होऊन ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची, आणि आपल्याला आता इथे यायचे. त्यासाठी आपल्याला हा पांढरा, हा हिरवा, हा हिरवा आणि हा पांढरा, 1 2 3 4 ह्या 4 मण्यातून सुई आपल्याशी फिरून आणायची. 1 2 3 आणि 4 अशी टोटल 4 मण्यातून सुई फिरून आणली. आता आपल्याला हे 2 पांढरे मणी, आता इथं 2 गुलाबी मणी ओवायचे, 1 आणि 2 असे 2 मणी ओवायचे, आणि हा पांढरा आणि हा पांढरा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढच्या 2 पांढऱ्या मण्यात सुई न्यायची अशी. आता परत इथे 2 गुलाबी मणी ओवायचे, 1 आणि 2, 2 गुलाबी ओवून या 2 मण्यातून सुई आपल्याला अशीच काढून घ्यायची. आता परत ह्या गुलाबी मण्यात यायचं, आणि आता इथे आपल्याला 1 गुलाबी आणि 1च पांढरा असे 2 मणी ओवायचे. इथे 1 गुलाबी 1 पांढरा, आणि हा पांढरा आणि ह्या गुलाबी ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला हे हिरव्या मण्यापर्यंत यायचे. त्यासाठी मग हा गुलाबी, हा पांढरा आणि हा हिरवा अशा 3 मण्यातून फिरून आलो. आता परत हिरव्या मण्यावर आलं काय करायचं, 1 हिरवा आणि 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 पांढरा असे 2 मणी घेऊन हा पांढरा आणि हा हिरवा ह्या 2 मण्यातून सुई अशी काढून वरती हिरव्या मण्यात यायची अशी वरच्या. आता इथे आपल्याला 2 पांढरे मणी ओवायचे, 1 आणि 2. आता त्यासाठी हा खालचा हिरवा आणि वरचा हिरवा असे 2 मण्यातून सुई आपल्याला अशी वरती घ्यायची. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यात यायचं, आणि आता इथे आपल्याला तसंच मगासारखंच इथे जसं आहे तसं करायचं. इथे 2 गुलाबी आणि 1 पांढरा, 2 गुलाबी आणि 1 पांढरा घेऊन ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि आता परत इथं फिरून इथं या पांढऱ्या मण्यापर्यंत आणायची. 1 पहिला पांढरा, दुसरा हिरवा, तिसरा हिरवा आणि चौथा पांढरा. आता इथं पांढरा आल्यावर इथं 2 गुलाबी ओवायचे, परत ह्या 2 पांढऱ्या मण्यात द्यायचे, इथं 2 गुलाबी ओवायचे. असंच पूर्ण असं करत जा. शेवटचं कसं करायचं मी तुम्हाला सांगते. आता मी शेवटचं दाखवते. मी आता ह्या शेवटचं ट्रायंगल बनवायचं राहिला. आता पहिले एका हिरव्या मण्यात आली, हा हिरवा आणि हा पांढरा हे 2 मणी घेऊन हा पांढरा आणि ह्या हिरव्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढायची आणि वरती हिरव्या मण्यात यायचं, वरच्या हे वर आलं आपण इथे. आता आपण इथे 2 पांढरे होऊ, आणि हा खालचा पांढरा घ्यायचा, हिरवा घ्यायचा, सॉरी हिरवा, आणि वरचा हिरवा घ्यायचा. परत अशा 2 मण्यातून सुई आपण काढून ह्या पांढऱ्या मण्यात सुई आणायची. आता आपण इथे 2 गुलाबी,
2 गुलाबी आणि 1 पांढरा, 3 मणी ओवून ह्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घेऊ. आणि आपल्याला आता पांढरा हिरवा हिरवा आणि हा पांढरा अशा 4 मण्यातून सुई फिरून न्यायची. एक पहिला पांढरा, दुसरा हिरवा, तिसरा हिरवा आणि हा पांढराचा इथं, असे 2. आता इथं आपल्याला गुलाबी मणी ओवायची. त्यासाठी आता आपण 2 गुलाबी मणी घेऊ आणि हा वरचा पांढरा आणि हा खालचा असे 2 मण्यातून सुई आपण अशी काढून घेऊ. आणि आता ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. किती? 2 मण्यातून. आता इथं परत 2 गुलाबी मणी ओवायची. 1 आणि 2, 2 गुलाबी ओवून हा मागचा पांढरा आणि हा पुढचा असे 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याशी काढून घ्यायची. आणि आता ह्या गुलाबी मण्यात सुई काढायची. ह्या आता आपल्याला इथे एकच गुलाबी मणी ओवायचं आहे. एकच गुलाबी मणी ओवायचा आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. हे असं, हे आता पूर्ण झालं आहे. आणि आता आपण सुई अशी पूर्ण फिरवून घेऊ 1-2 मण्यातून आणि आता गाठण मारून घेऊ. पण आधी 1-2 मण्यातून सुई फिरवून घ्या. आणि आता इथे गाठ मारू. गाठ मारल्यावर पण 1-2 मण्यातून सुई आपल्याला अशी फिरवून घ्यायची, जेणेकरून ती गाठ आपली सुटणार नाही. जितकं पक्का कराल तितकं चांगलं. आणि धागा कट करून घ्या. ही अशी आपली रांगोळी पूर्ण झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.